अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी मजले कुराची चिंता वागवावी कृपावंता करोनी विनवणी सेना लागतो चरणी। आजच्या अभंगामध्ये सेना महाराज ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करून ज्ञानोबरायांना विनवणी करतात। आपण या संपूर्ण मृत्यू लोकातील सर्व समाजाचं निरीक्षण केलं तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की मानवी जीवन थोरा मोठ्यांना विनवणी केल्याशिवाय साध्यापर्यंत न जाणार जीवन आहे। विठ्ठल या मृत्यू लोकात आलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत साध्यापर्यंत प्रवास करतो। थोडक्यात मानवी जीवनरूपी गंगेची धाव ही साध्य रूपी सागराच्या दिशेने चालू आहे। प्रत्येक उठलेली व्यक्ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत त्याला साध्य गाठायचं असतंय, लाभ गाठायचा असतोय, फल प्राप्त करून घ्यायचं असतंय, संकटातून तरुण जायचं असतंय। आणि म्हणून त्या संकटातून तरुण जाण्याच्या दृष्टीने, साध्य प्राप्तीच्या दृष्टीने, लाभ प्राप्तीच्या दृष्टीने सर्वच समाजाने उड्या टाकलेल्या आहेत आणि सर्व मानव समाज साध्य प्राप्ती करता निघालेला आहे। प्रवास सर्वांनी सुरू केलेला आहे, प्रवास सर्वांनी सुरू केलाय, परंतु साध्यापर्यंत काय सर्वजण जात नाही। साध्य गाठायचं सर्वांना, प्रवासही सर्वांनी सुरू केलाय, परंतु साध्यापर्यंत सर्वजण जात नाहीत। एखादाच साध्यापर्यंत जातो। भगवंत श्रीमद भगवद्गीतेत 7व्या अध्यायात सांगतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः। भगवंत सांगतात, अर्जुना सर्वजण साध्यापर्यंत निघाले, परंतु सर्वजण साध्यापर्यंत जात नाही। सर्वजण प्रयत्न करतात साध्य मिळवण्याचा, यतताम सर्वच प्रयत्न करतात, पण त्याच्यात देखील यतताम अपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः। एखादाच व्यक्ती माझ्यापर्यंत येतो, साध्य गाठतो, बाकीचे जण येत नाही। ज्ञानोबराय सांगतात, आस्तेची आ महापुरी रेगता ते कोटी। भगवंताचा शब्द आहे यततामपि शित मनुष्यानाम सहस्रेषु। ज्ञानोबराने अर्थ केलाय रेगता ती कोटीवरी। भगवंताच्या मला वाटतं 2 शून्य ज्ञानोबराय जास्त ठेवावे वाटले की काय बोलणार, 1 शून्य 2 शून्य ज्ञानोबराय जास्त ठेवतात। ज्ञानोबराय म्हणतात कोट्यावधी माणसं साध्य गाठण्याकरता निघाले, तरी प्राप्तीची आ पहिलं तेरी वे पाहिला नाही। सर्वांना साध्य गाठायचंय, प्रवास तर सर्वांनी सुरू केलाय, परंतु साध्यापर्यंत जाईल असा एखादाच आहे। ज्ञानोबराय जर दृष्टांत दिला तर बरं होईल। ज्ञानोबराय दृष्टांत देण्याच्या बाबतीत ज्ञानोबरायांचं कौशल्य आहे, हातवटी ज्ञानोबरायची काही आगळी वेगळी। ज्ञानोबराय म्हणतात गाठायचं तर साध्य सर्वांना, उड्या तर सर्वांनीच टाकल्या, परंतु साध्यापर्यंत एखादा जातो। ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला रणांगणाचा। विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात, ज्यावेळेस दोन्ही सैन्यांचं रणांगण भडकतं, तर भडकलेल्या रणांगणामध्ये सर्वच योद्धे तलवारी उपसून उड्या टाकतात। उड्या टाकल्यानंतर प्रत्येक योद्धा आपल्या तलवारीची धाव पर सैन्याला चाकवण्याचा प्रयत्न करतो आणि घनघोर संग्राम होतो। कसा संग्राम होतो? ज्ञानोबराय म्हणतात, लोह मांसा ते घाटी, लोखंड आणि माणसाचं शरीर याचं एकत्रीकरण होतं महाराज। लोखंड शरीरात जाऊन प्रत्येकाचं, कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय तुटतात, कोणाचे कान तुटतात, कोणाचं शिरच्छेद होतो। भयंकर रणकंदन होतं, भयंकर रणकंदन झालं। उड्या तर सर्वांनीच टाकल्या। ज्ञानोबराय म्हणतात उड्या सर्वजण टाकतात, पण विजयाची माळा एखाद्याच्याच गळ्यात का? विजयश्रीच्या पाठी एकुची वैशी। प्रॅक्टिस सर्वजण करतात, पण एखादाच तयार होतो। साध्य गाठण्यासाठी सर्वांनी उड्या टाकल्या, परंतु साध्यापर्यंत एखादा जातो। रणांगणात उड्या सर्व शूरवीर योद्धे घेतात, परंतु विजयाची माळा एखाद्याच्याच गळ्यात पडते। दृष्टांत ज्ञानोबराय महाराज, माऊली तुमचा रणांगणाचा दृष्टांत काय आम्हाला भावला नाही। कस काय? रणांगण भडकलेलं पाहिलंच नाही। हा भडकलं रणांगण तर आमच्या पप्याच्या आईचं भडकतं मला, आणि तिथं काय हे पाहण्याचा वेळ काही येत नाही। असा अनुभवाचा दृष्टांत द्या। आता अनुभवाचा दृष्टांत जर पाहायचाच असेल तर जगद्गुरु तुकोबारायांची गाथा उघडली पाहिजे। जगद्गुरु तुकोबाराय आपल्या गाथेमध्ये जरा अनुभवाचा दृष्टांत देतात। तुकोबाराय म्हणतात गाठायचंय तर साध्य सर्वांना, साध्याच्या दिशेने सर्वांनी प्रवास सुरू केलाय।
सुरू केला, परंतु साध्यापर्यंत एखादा जातो. तुकोबरांनी दृष्टांत दिला आंब्याचा. विठ्ठल म्हणतात उन्हाळ्यात आंब्याला मोहर लागतो, पण जेवढा मोहर लागतो ना तेवढी फळं लागत नाही. मोहराशी फळे नाही आली काही गळती. तुकोबरांनी दृष्टांत देतात जेवढा आंब्याला मोहर लागलाय बघा तेवढे फळं लागत नाही. जेवढे साध्य गाठायला निघाले तेवढे सर्वजण फळापर्यंत जात नाही. आंब्याला मोहर लागतो. मग मनुष्य म्हणतो माऊली यावर्षी उन्हाळ्यात आपल्या घरी आंबेरस खायला, म्हणजे का गावात कोणाच्या आंब्याला एवढा मोहर नाही, एवढा पठ्ठ्याच्या आंब्याला मोहर आहे. आंब्याचा मोहर म्हणतो जरा मोहर हो, एक आभार फिरत सगळा मोहर गळतो. जेवढा मोहर आहे तेवढी फळं लागत नाही. जेवढे साध्य गाठायला निघाले ते सगळे जण साध्यापर्यंत जात नाही. तुकोबरांनी त्या दृष्टांतात जरा सूक्ष्मता साधली. तुकोबरे जर आत गेले त्या दृष्टांतात आणखी. तुकोबरा म्हणतात जेवढा मोहर आंब्याला आहे तेवढी फळं लागत नाही. बरं मोहर गळून गळून जेवढी फळं लागली तेवढी तरी टिकतात का? तुकोबरा म्हणतात त्यातलीही आली काही गळती. त्यातल्या काही कैऱ्या गळून जातात, तर काही कैऱ्या शेजारीच तोडून येतात. मला वाटतं गळण्यापेक्षा शेजाऱ्याच भय मोठं कैऱ्यांना. मग काही कैऱ्या गळतात, काही शेजारी तोडून येतात. चला शेजाऱ्याने तोडून नेऊ द्या, गळून गळून जेवढ्या राहिल्या तेवढ्या तरी कैऱ्या परिपक्व होतात का आंब्याला? नाही ना परिपक्व होतात. त्यातली एखादीच कैरी परिपक्व होती. हो त्याला तुमच्या भूम मध्ये पहाड लागला म्हणतात बघा, आणि आमच्या नारायणगावच्या भाषेत पहाडाला पिकला आंबा म्हणतात. एखाद्याच कैरीला पहाड लागला बघा, पहाडाला पिकला आंबा. आंबा पहाडाला लागला, मग बाकीच्या कैऱ्यांना पिकलं तिथं परिपक्व होत नाही. मग कुठं परिपक्व होता? त्या बाकीच्या कैऱ्या परिपक्व होण्याकरता आढीत घालावे लागतात. हा मराठवाडी शब्द आहे बघा, आढी. आढीत घालावे लागतात. मग आढीत तरी सर्व परिपक्व होत असतील ना, तिथंही पडझडे. काही कैऱ्या आढीत नासात या विठ्ठल. काही तिकडं बरे होते, इकडं आल्यावर बिघडले. यांना म्हणायचं आढीत नासलेल्या कैऱ्या. काही आढीत कैऱ्या नासात या. पक्वदशे येती थोडी नाश आढी तोवेचे. तुकोबराचं प्रमाणे विस्तार करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क, तो मी मिळवणारच. ऐका काही कैऱ्या आढीत नासतात. सिद्धांत काय? साध्य तर गाठायचंय सर्वांना, प्रवास तर केलाय सर्वांनी सुरू, परंतु विरळाच मनुष्य तिथपर्यंत जातो. विरळा पावे विरळा पावे तुमच्या पाठिंब्यावर सरकार उभं केलं. तुम्ही वेळेला असं शिवसेनेची भूमिका घेऊ नका. सर्वजण साध्यापर्यंत निघाले, परंतु साध्यापर्यंत एखादाच जातो. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीची. ज्ञानोबाईंचा शब्द आहे विपाईला निघे, प्राप्तीची अपैल केली. विपाईला निघे तुकोबा म्हणतात विरळा पावे. सर्वत्र ज्ञानोबाईचा शब्द आहे बरं का. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे अद्वैत कुसरी विरळा जाणे. विरळाच मनुष्य तिथपर्यंत जातो. विरळा वेगळा, येरुळा वेगळा. विरळाच मनुष्य तिथपर्यंत जातो. महाराज प्रश्न विचारा कावा महाराज सर्वजण तर साध्य गाठायला निघाले आणि तुम्ही सांगतात एखादाच तिथपर्यंत जातो, बाकीचे जण का जात नाही बरं? याचं उत्तर आहे की साध्याची वाट कठीण आहे. मी म्हणतोय असं नाही. यम भगवान नचिकेताला सांगतात कठोपनिषदामध्ये. कठोपनिषदामध्ये यम भगवान नचिकेताला म्हणतात, नचिकेता अरे साधकाच्या वाटेने प्रवास करतोय ना, ती वाट कठीण आहे. कशी वाट आहे?
यम भगवान सांगतात क्षोरस्य धारा निशिताध्वरत्या दुर्गम पतस्तात कवयो वदंती. यम भगवान सांगतात नचिकेता नाव्याने लावलेला वस्तारा असावा. जसं त्या वस्ताऱ्यावर चालणं कठीण आहे तशी ही वाट चालणं कठीण आहे. हो, नाव्याने लावलेल्या वस्ताऱ्यावर जसं चालणं कठीण आहे तशी या वाटेने चालणं कठीण आहे. सर्वजण या वाटेला लागतात पण बऱ्याच जणांची वाटेतच वाट लागती. एखादाच मनुष्य वाटेला लागतो आणि फल प्राप्त करून घेतो. बाकीच्या जणांची वाटेत वाट लागते. सर्वजण मागच थांबतात. वाट कठीण आहे. बहु गोपाल महाराज चाल सुद्धा बोभाटाचीच लावली बघा. जसं प्रमाणे तसे चाल लावा बघा. त्याला जातीवंत वारकरी म्हणतात. जातीवंत हा भंग घेतला उभारेला ध्वज तिन्ही लोकांवर. पहिल्या चरणात म्हणतात चाल म्हणणारा कसा म्हणला सांगतो. उभारेला ध्वज ते हे लोक. अरे म्हणलं ध्वज उभारला नाही पाडला. पाडला जसा म्हणलं तशी चाल. विठ्ठल आम्हाला चाल म्हणताय. चाल म्हणलं इथून थांबू नको बघा अजिबात. बहुवाव घडवाट ही वाट कठीण आहे. कोण सांगावा बोभाट. ज्या वाटेने निघालो नचिकेता यम भगवान म्हणतोय ती साधकाची वाट कठीण आहे. नाभेने लावलेल्या वस्ताऱ्याप्रमाणे धारदार वाट आहे. तलवारीवरली कसरत आहे वही वाट चालणं. बरेच जण या वाटेला लागतात पण सर्वजण तिथपर्यंत जात नाही. एखादाच तिथपर्यंत जातो. विचारू पुन्हा प्रश्न विचारा. तुम्ही सांगितलं की साध्यापर्यंत सर्वांना जायचं. एखादा साध्यापर्यंत जातो बाकीचे जण जात नाही. का बाकीचे जात नाही. तुम्ही उत्तर दिलं वाट कठीण आहे. प्रश्न विचारू विचारा. तुम्ही म्हणतात वाट कठीण आहे म्हणून बाकीचे जण गेले नाही. पण जो गेलाय त्याला सुद्धा हीच कठीण वाट होती ना. मग कसा गेला द्या उत्तर. प्रश्न विचारणार सुज्ञ असा. ज्या ती कठीण वाट आहे म्हणून बाकीचे गेले नाही. पण जो गेलाय त्याला ही कठीण वाट होतीच ना. मग कसा गेला का दुसऱ्या वाटेने गेला नाही त्याच वाटेने गेला. मग कठीण वाटेचा प्रवास त्यालाही खडतरच झाला. मग तो कसा गेला. वाट तर कठीण आहे हे दोन्ही सारखे. प्रश्न विचारणारा सुज्ञ असतो. काहीही प्रश्न विचारतात बघा. आता वारीला वारकरी कमी गबाळांचे असे बघा. मग गबाळ विचारित परवा एक जणांनी प्रश्न विचारला तो एकादशी जर आमोशाला आली तर फराळा काय खावा. एकादशी आमोशाने येत असती कुठं नाही येणार नाही मलाही माहिती म्हणला. पण एकादशी जर अमावस्याला आली तर फराळा काय खावा म्हणजे बंग्या खावा. काही प्रश्न विचारित काही नका विचारित. आळंदीत आल्यावर काय विचारावं हे कळलं पाहिजे मला. प्रश्न गोड विचारला. कठीण वाट असल्यामुळे बाकीचे जण गेले नाही. एखादा गेलाय पण जो गेलाय त्यालाही ही कठीण वाट होतीच ना. मग कसा गेलाय तर तो कोबरा म्हणतात जो गेलाय तो स्वतःच्या बाहुबळाने नाही गेला. कारण का असा कोण मायकाला आले की जो बाहुबळ घेऊन आलाय आणि साध्य गाठील असा कोणीच नाही. आपुलिया
कठीण वाट असल्यामुळे बाकीचे गेले नाही, एखादा गेलाय. मग जो गेलाय तो कसा गेलाय? स्वतःच्या बाहुबलाने गेलाय तर तो कोबराय म्हणतात असं नाही. स्वतःच्या बाहुबलाने जाईल असा कोण मायकाला? एक स्वयंबुद्धीच्या बाई रिघाने तयाची शेची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वे चिघळले. कोणी जर स्वयंबुद्धीच्या बाहुबलावर जर निघाला तर तो ज्ञानोबराय म्हणतात रिघाने तयाची शुद्धीची नाही. हे माया जळ एवढं कठीण आहे. माया जाळही घ्या किंवा माया जळही घ्या, माया नदीचं पाणी एवढं कठीण आहे. याच्यात जर कोणी बाहुबलाने एवढी टाकली ते बुडणार म्हणजे बुडणार, एवढे बुडणार की फुगून सुरावर नाही येणार. बघा हे बुडणार खाली जाऊ. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिघाने तयाची शेची नाही म्हणजे शुद्धीची नाही असा अर्थ आहे. म्हणून म्हणलं फुगून सुरावर नाही आला. असा कोण मायकाला आले जो आपल्या दंडात बळ घेऊन आलाय संपूर्ण मायाजा तोडील. आपोली या अंगी तोडी मायाजा आयशे नाही बळ कवना अंगी. कोणाच्याच अंगात बाहुबलात असं बळ नाही हे मायाजा तोडून जाईल मला. मग गेला कसा विठ्ठल? ते साध्य गाठण्यासाठी कोणा पुढे तरी हात टेकावा लागला. हात टेकवल्याशिवाय, कोणाची तरी सहकार्यता घेतल्याशिवाय, कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय, कोणाला तरी विनवणी केल्याशिवाय साध्य गाठत नाही. कलियुगात विनवणीने काही साध्य होत. हो काही साध्य होत. फक्त मनुष्य विनवणी करणाऱ्याच्या भूमिकेत असावा, लीन असावा. मी लात मारीन तिथं पाणी काढीन असं चढ मग भूम तालुक्यात मारलात निघते का पाणी पाहून निघून डोळ्यातून, दुसरीकडून नाही. काहीही होणार नाही. तुम्ही पुरुषार्थाला लावत नाही. अनुभव तसा आहे म्हणून सांगतो. पुरुषार्थवादी माणसं आहेत, लात मारतील तिथं पाणी काढतील. व्यावहारिक क्षेत्रात परमार्थात केवळ पुरुषार्थाच्या गप्पा मारून भगवंत मिळवणं कठीण आहे. मला इथं कोणाची तरी मदत घ्यावीच लागते, कोणापुढे तरी हात टेकावाच लागतो, कोणाचं तरी काहीतरी मार्गदर्शन घ्यावं लागतं, कोणाला तरी विनवणी करावं लागते. बा ते साध्य आमच्या पदरात टाका. विनवणीशिवाय साध्य मनुष्याला प्राप्त होणार नाही. काही क्षेत्रात व्यक्ती एकटी चालते, पण सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व एकटा असून चालत नाही. कोणाला तरी विनवावं लागत आणि मदत घ्यावी लागते. काही क्षेत्रात व्यक्तिमत्व एकटं चालतं. कुठं कुठं शास्त्रकार सांगतात एकच तपः द्विरभ्यासी त्रिभिर्गीतम चतुष्पथम सप्त पंचकोशी नाम संग्राम बहुवीर्जन. फार सुंदर श्लोक आहे. शास्त्रकार सांगतात काही ठिकाणी मनुष्य एकटा असला तर विजयी होतो. बघा कुठं? तपः एक तपः तप करायचा मनुष्य एकटा पाहिजे. बघा तिथं दोघांचं काम नाही. जगद्गुरु तुकोबराने भांडाऱ्यावर तप केलं एकट्याने. बघा तुकोबरांची तपश्चर्या एका कीर्तनकाराने कीर्तना सांगितली. कीर्तन झाल्यावर तो एक मनुष्य महाराजाला वाटलं महाराज 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 थांबा. काय तुम्ही सांगितलं तुकोबरांनी भांडाऱ्यावर तपश्चर्या केली, मलाही जावं वाटतंय तपश्चर्याला. जाऊ का पाप्याची आईला घेऊन? तप नाही होणार विठ्ठल. काय होईल मग? सैराट झालं असं होईल. बघा दुसरं काहीतरी होईल. तप करताना मनुष्य एकटा पाहिजे. तपश्चर्यासाठी मनुष्य एकटा लागतो. तिथं उपाधी आणीत नका जाऊ, उगा डोळ्यात गाड्यात घालून आळंदीत नका येत जाऊ विठ्ठल. डोळा असल्यामुळे ती म्हणते चला बांगड्या पा, हे म्हणते घोंगड्या पा. एकटा लागतो. सर्व क्षेत्रात साध्य मिळवताना एकटे व्यक्तिमत्व चालत नाही. कोणाला तरी सहाय्य करवण्यासाठी विनवणी करावी लागते. कुठं कुठं द्विरभ्यासी अभ्यासात प्रगती व्हावी असं वाटत असत तर तिथं दोघ जण लागतात. का बरं? मला जो विषय समजलाय तो तुम्हाला समजलाच असेल असं काही सांगता येत नाही. बरं जो तुम्हाला समजलाय तो मलाही समजलाच असेल असं काही सांगता येत नाही. मग अभ्यास करताना दोघांनी करावा. मला समजलेला विषय मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला समजलेला विषय तुम्ही मला सांगायचा. द्विरभ्यासी बोललेले बघा. ज्या आई वडिलांना वाटतंय ना आमच्या मुलाची अभ्यासात प्रगती व्हावी त्यांनी आपल्या मुलाला अभ्यासाला एखादा जोडीला ठेवला पाहिजे. फक्त तो समलिंगी असला पाहिजे. अभ्यास सुरू व्हायचा.
अभ्यास कोणता, अभ्यासालाही महत्व आहे बघा. आणि म्हणून अभ्यास करताना तो उभं लागतात. एकच तप आपण ठरवलं तर इंगळे महाराजांचं कीर्तन आजच करून टाकू तर असू द्या, त्यांनाही काही ठेवलं पाहिजे. कोणाच्या भांडवलाला अतिक्रमण करू नये. बरोबर आहे का? ज्याचं भांडवल त्याला शोभत, आपलं भांडवल वेगळं आहे, आमचं आपलं चालता चालता अर्धा कसं काढायचं. तप करताना व्यक्तिमत्व एकटं लागत. काही ठिकाणी व्यक्तिमत्व दोघे लागतात, द्विरभ्यासी. काही ठिकाणी तिघ लागतात, त्रिभिर्गीतम. गायन करायचे तिघ लागतात, एखादा म्हणायला, एखादा वाजवायला, एखादा माग जिरता जिर. सप्ताह करणारे आहेत ना, जरा पण मदेवाच्या गैर हजेरीत जन्माला आलेले गावगावचे सप्ताहवाले. आपण तारीख दिली का आपण पहिलं विचारतो गावात गायक वादक आहेत ना. गावातलेच आहेत, तयार माणसं आहेत गावाकडे म्हणले. ते असे असतात ना, आता काय सांगावं, त्यांच्या गळ्यात ताळ घातला काय, खुटीला काय ताळ नाही, सारखंच असतं. आपल्याकडे काही विनोद करा, काही सांगा, आपल्याकडे अगदी आश्चर्य. ज्याने तारीख दिली त्याच्याकडे पाहिलं तर ते सुद्धा अगदी स्थितप्रज्ञ काय गायन करायचं म्हणलं तर आनंद देऊन कंपनीचा माल द्यायला पाहिजे. हातगाडीवरला माल वापरले, एवढा कंपनीचा माल. शिका लावलेला माल आहे बुवा, विठ्ठल गायन करताना तिघ लागतात, त्रिभिर्गीतम, चतुष्पथम. मार्गक्रमणा करायची 4 जण लागतात. सप्त पंच कृषी नाम, शेती करायची तिथं 7 किंवा 5 जण पाहिजे शेतीसाठी, आणि तीही घरातलेच पाहिजे. का बरं? हम दो हमारे दो हा काय नोकर स्टॉक वर्गाला असावा, शेतकऱ्यांना असावा. का बरं? हल्ली मजूर झाले महाग, मजूर झाले मालक, आणि मालक झालेत मजूर. म्हणून हम दो हमारे दो हा कायदा शेतकऱ्याला नसावा, मग मोकळ्या हाताने कारभार असावा. कारण शास्त्र सांगतंय, मी साक्षी महाराजाचा भाऊ नाही, मी शास्त्र सांगणार. शास्त्र सांगतं सप्त पंच कृषी नाम, शेती ज्याला करायची त्याच्या घरात 7 किंवा 5 माणसं असली पाहिजे, ती घरात येत पाहिजे. आणि संग्राम व बहुवीर जन, ज्याला रणांगण गाजायचंय तिथं मात्र अनेक जण लागतात. सांगवायचा भाव एकच आहे की साध्य गाठायचं असं तर कोणाला कोणाला विनवणी करून त्याची सहाय्यता घ्यावी लागते. विनवणीला प्राधान्य आहे. कलियुगात इतराच्या सहाय्यतेशिवाय काही होणार नाही. कलियुगातली शक्तीच इतरांमध्ये बसलेली, एकामध्ये बसलेली नाही, संघटनेत बसलेली. सांघिकता कलियुगात फार महत्वाची. कृतयुगामध्ये शक्ती मंत्रात होती. कृतयुगे मंत्र शक्ती. मनुष्याच्या स्वतः एकटा जरी असला तरी काम व्हायचं का, त्याच्याकडे शक्ती राहायची मंत्राची. मंत्र म्हटला का काम होणार. ओम भट स्वाहा, तुमच्या हातात लगेच केळाची फणी येऊन बसणार. कृतयुगामध्ये मंत्र शक्ती होती. नंतर लागलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये मंत्र शक्ती गेली. त्रेताया यज्ञ शक्तिश्च त्रेतायाम यजतो मखैही, असंही इतरत्र लिहिलेलं आहे बघा. त्रेतायुगामध्ये शक्ती मंत्रात राहिली नाही, यज्ञात राहिली. ज्या यजमानाने यज्ञ केलाय त्याचं काम होणार. नंतर लागलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये शक्ती मंत्रात नव्हती, यज्ञात नव्हती, मग युद्ध शक्तिष्ठ द्वापारे. द्वापारयुगात जो युद्ध करण्याचं सामर्थ्य ठेवेल त्याच्या बाजूने कौल राहायचा. सध्या लागले कलियुग. कलियुगात शक्ती युद्धात नाहीये, कलियुगातली शक्ती मंत्रात नाहीये, कलियुगातली शक्ती यज्ञात नाही, मग संघ शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये शक्ती संघटनेत आहे. आणि म्हणून इतरांना विचारात घेत जा. काही काही माणसं म्हणतात पाठ्याचा एक हाती कारभार आहे. गावात कोणाला विचारात घ्यायची गरज नाही. गावात पाठ्याच्या कोणी नादी लागत नाही. गाव म्हणतो पुढे पुतण्याच्या नादी लागत आहे. असं चालत नाही बुवा. आपण 4 चौघात बसलं पाहिजे, 4 चौघात उठलं पाहिजे. 4 चौघाचे फोन आपल्याला आले पाहिजे, आपणही केले पाहिजे. त्यांनी निदान मिस कॉल तरी दिला पाहिजे बघा आपल्याला. निदान कंपनीचा तरी कॉल आपल्याला, तरच आपलं काम होणार, नाही तर काम होणार नाही. हे जरा जरा विठ्ठल